आणि राहुल शेठच्या बाबतीत बोलायला गेलं तर राहुल शेठ खरोखर या बैलगाडी क्षेत्रातला दोस्तीचा राजा माणूस आहे. कारण का आज एवढ्या दिवसापासून आज तुम्ही बघताय मथुर हा बैल कमीत कमी 4-5 वर्ष झाला, 5-6 वर्ष झाले असतील हा बैल पळतोय. अतिशय टॉपला बैल पळतोय मथुर हा बैल. कारण का बघा ना तुम्ही, आज एवढ्या दिवसापासून तो 1 नंबरला आहे, आधी सुद्धा 1च नंबरला आहे. दोन्ही मित्रांच्या नंदी पळून आणि आज संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असलेला मथुर हा बैल आज माझ्या शंभूमध्ये पळाला आणि त्यांनी 1 नंबर केला. आणि माझं सुद्धा नाव त्या मथुरमुळे असेल आणि शंभूमुळे असेल हे नाव लौकिक सध्याला गाठवला. जर खेळ असला तर तुम्हाला लोक ओळखतात. बरोबर. जर तुम्ही जाऊन 1 नंबरचा तुमचा बैल असेल आणि तुम्ही हर वेळेस 4 नंबरच्या बैलांना हरवत असतील ते चुकीचं आहे. कारण कुठेतरी गरीबा अन्याय आहे. माझं एक तुम्हाला सांगणं आहे. कारण का मध्ये आमच्या मुलांनी सुद्धा या गोष्टी केल्या होत्या, पण मी त्यांना थांबवलं. का असतं, आपण 1 नंबरात खेळणार, एखादा बैलगाडा मालकाचं हौशी पोटे नाव देतो आणि मग त्याच्यावर आपण फिरवायचं, हे कुठेतरी चुकीचं आहे. त्याला पण हौस असते की मला एक कोणाची शर्यत करू दे, मला गुलाल घेऊन जाऊ दे. मग आपली 1 नंबरची गाडी आल्यानंतर तो कसा काय जिंकणार? जिंकूच शकत नाही ना. मग त्याच्यामुळे कधी असं करायचं नाही. कारण आज मथुरला खूप प्रेम देतात लोक आणि खरोखर बघा त्या नंदीवर खूप अशी वेगळीच माया आहे लोकांची. कारण का तो निघताना त्याच्या मागे कमी 1000 लोक त्याच्या मागे येतात. त्याचे पोस्टर असतील, बॅनर असतील, तुम्ही बाईटवाले असतील, आणि राहुल शेठ पण प्रत्येकाला आवर्जून बाईट देतो. आज एवढे लोक एखाद्या सुपरस्टारला जशी लोक सेल्फी काढायला असतात तशी त्याच्याजवळ असतात. नाही, खूप वेगळी गोष्ट आहे ना. बघा बैलगाडी शर्यती क्षेत्रातून त्याला प्रसिद्धी मिळाली. आज तो या सर्वीकडे पोचला. कारण का प्रत्येक आज तुम्ही बघतील ना तर त्याला कोणी पण ओळखतं की हा राहुल पाटील आहे एका नंदीमुळे. आज ना उद्या भुंगा असेल, मथुर असेल, शंभू असेल, सगळे बैल एकत्र पळणार. अगदी काही गोष्टी नाही आहेत. आज ना उद्या तुम्हाला दिसेल आज शंभू पळालाय, उद्या भुंगा आणि मथुर एकत्र कुठेतरी येणार, एकत्र येणार. पण त्यांचा वादविवाद मिटणार. बघा, कॅमेऱ्यासमोर कुठलीही गोष्ट खरी बोलली जाते, खोटी कधीच बोलणार नाही. कारण खरी बोलली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या टायमाला बाईट घेतील त्या टायमाला त्यांच्यामधले सगळे वादविवाद मिटून त्यांची पुन्हा एकदा नव्यानं मैत्री होऊन ती तशीच कायमस्वरूपी राहील. मागचा वर्ष तुमचा खास गेला डोंगरिया जसा तुमच्या दावणीला आला म्हणजे शर्यतीसाठी बिनजोड गाजवलं त्याने अक्षरशः. तर या वर्षी आपल्याला डोंगरे कधी कोणत्या महिन्यात काय बघायला भेटेल, काय नियोजन, कसं नियोजन असणार आहे? कसं आहे बघा, मात्र ज्या टायमाला तुमच्या पडत्याकाळात एखादा माणसाने तुम्हाला साथ दिली त्याला कधी विसरायचं नसतं. राहुल शेठनी आज मला जेव्हा त्याची गरज होती, माझ्या बैलाला नंबरात आणण्याची गरज होती, त्यांनी मला एका शब्दावर बैल दिला. 100% मुंबईमध्ये मला ते जेव्हा मला आवाज देईल तेव्हा मी त्याच्यासाठी धावून जाईल. बैल असू दे किंवा मी असू दे, मी त्याच्यासाठी धावून जाईल. मला ड्रेसिंग एकदम वेगळी. त्या टायमाला राहुल पाटील तुम्ही ओळखणार पण नाही. ती बुटं बिटे एवढी मोठी, केस एकदम वेगळी, म्हणजे एकदम मुलांमध्ये रमून जाणारा व्यक्ती होता आणि आजही तसाच आहे. तर त्या टायमाला अशी बैल आणताना माझी त्या टायमाला त्याची दोस्ती झाली. 2 जोड घेतले. त्याच्यामधले एक नंदीला वारला आणि त्याच्यामधलं एक नंदी मी तोच घेणार होतो जो वारलाय तो. मग त्यांनी माझ्या जिद्दीवर ती दोन्ही बैल घेऊन टाकली आणि त्याच्यानंतर बिचाऱ्यावर काही गोष्टी संकट आल्या, तो नंदी वारला. पण खूप चुकी झालं. पण मी खूप राहुल पाटीलचं खूप पराजय बघितलेला आहे. खरं सांगतो तुम्हाला, खूप वेळा हरलेला आहे तो. लोकांनी बरंच वेळा त्याला हरवलेलं आहे. त्या टायमाला त्यांनी मला सांगितलं, माका जे मला बोललेत ना माझी शरद होणार, त्यांनी माझी शरद केलेली. काय असतो, माणसाचा बॅड पॅच असतो तेव्हा त्याच्यावर कोणी काय गोष्टी आल्या नाही पाहिजे. त्याच्यावर साथ द्या हो, त्याला साथ द्या. मैत्री अशी करा की मित्र जर आपला खड्ड्यात असेल त्याला वरती उचलून आणायची ताकद आपल्यात पाहिजे. मित्र खड्ड्यात गेला त्याच्या अजून माती नाही टाकली पाहिजे. अशी दोस्ती टिकवा. आणि राहुल पाटील खरं दोस्तीला बादशाह माणूस आहे, राजा माणूस आहे. तो दोस्तीला कधी पण जागणार आहे. तुम्ही कधी पण आवाज द्या त्याच्यासाठी. त्याची दोस्ती केली ना, खूप चांगला व्यक्ती आहे. कारण का मधल्या काळामध्ये मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याची स्टोरी सांगतो. पण त्याने नमस्कार मित्रांनो, मी आज आपले बैलगाडा क्षेत्रातील उपाध्यक्ष आकाश राऊतदादा यांच्याकडे आलो आहे. आणि सर्वांना माहिती आहे, काल जी शर्यत झाली पुरंदर केसरी मैदानात, आपल्या सर्वांचा लाडका आणि सर्वांच्या हृदयाचा चोखा मथुर 1001 राहुलदादा पाटील आडिवली यांचा आणि आपले आकाशदादा राऊत बदलापूर शिरगाव येथील यांचा शंभू. बघा मित्रांनो, शंभू आधीही पळत होता बिंजोडला, या मागच्या वर्षी झालंय.
पण जेव्हा मथुरच्या पैऱ्यामध्ये पैरा झाला, नियोजन कसे झाले ते सुद्धा विचारू. पण जो कमाल झाले नाही, ती जी जोडी पळाली ना, तुफान पळाली ना, आणि पब्लिकची इच्छा की या जोडीने पुन्हा प्रदर्शन करावं. कसं वाटलं दादा, म्हणजे तुमचं नियोजन कसं झालं पहिले ते सांगा. ज्या टायमाला आपल्या पुशेगावचं मैदान होतं, तर पुशेगावच्या मैदानाला आपल्याला अपयश आलं. अपयश येताना कारण का लॉबीटच गाडी झाली. आपला सुंदर आणि शंभू आणि सर्जा, इंगोलीचा सर्जा होता, तर ती अख्खी गाडी होती. तर त्या टायमाला बापू शेटना मी फोन केला. बापू शेटला फोन केल्यानंतर मग राहुल शेटला पण सांगितलं फोन करून, तू जरा बोल त्यांना बैल द्यायला. मग राहुल शेटने पण माझ्यासाठी प्रयत्न केला, फोन केला राहुल पाटीलांनी. मग त्यानंतर फोन झाल्यानंतर सगळी बातचीत झाली. त्यानंतर त्यांनी मला बैल सुद्धा दिला, पण थोडंसं अपयश आल्यामुळे मग त्या टायमाला माझं नियोजन थोडं फिसकटलं. पण 4-5 तेव्हा खूप मुलं रडली सुद्धा, आणि मला खूप वाईट वाटलं की यार जी घाटावरची मुलं असतील आणि आमची सुद्धा मुलं असतील एवढं प्रेम बैलांवर करतात, मग ठीक आहे, मग आपण काहीतरी नवीन बैलाला पैरा चांगला करून अजून बैल चर्चेत ठेवायला पाहिजे. त्याच्यासाठी मी प्रयत्न केला. तर मला 2-4 दिवस गेल्यानंतर मला हर्षल कोळनी फोन केला, हरिणी, की आपल्याला हा बैल लागेल शेत, कारण का तो बैल जर मथुर असेल तर आपली गाडी अजून चांगली पळेल. तर त्याच्यामुळे मग मथुर पैरा केला. आणि मग राहुल शेटला फोन केल्यानंतर राहुल शेटने एका शब्दावर मला बैल दिला, कारण का ते आमचे खूप दिवसाचे संबंध आहेत. कालांतराने जरी कुठे मध्ये आमचे कुठेतरी मतभेद होत असतात, मैत्रीमध्ये तर मतभेद असतात, पण ते पुन्हा जुळून येण्याचं काम आपल्या नंदींनीच केलेलं आहे. आणि त्यानंतर राहुल शेटने एका शब्दावर मला बैल दिला की कुठेही लागेल. शुभमला सांगितलं, आकाश शेटनी जिथं बैल मागेल तिथं त्याला बैल घेऊन जायचा, कारण का ते जे माझे संबंध खूप जुने आहेत. बैलांचे म्हणजे संबंध नाहीत, पण आमचे पहिल्यापासून संबंध घरोबासारखे. दादा नक्कीच बघा, आता बैलगाडा क्षेत्र मुंबईचं म्हटलं तर घाटावरती किंवा काही ठिकाणी अशी समजूत आहे, बिनजोडचा खेळ म्हणजे एक भांडणांचा खेळ, असा खेळ. पण आज तुम्ही म्हटलं की राहुल दादा आणि तुमच्यात थोडंसं मतभेद होत असतात, पण ते साईडला ठेवून एक मैत्रित्वाचं नातं. आणि राहुल दादा म्हटलं तर कधीही राहुल दादाचं वक्तव्य येतं की शब्दाला जपणारा माणूस. आज काय म्हणाल? सर्वप्रथम मी तुम्हाला एकच सांगू शकतो की मुंबईचा जो खेळ आहे हा भांडणाचा नाही आहे, सगळ्याची प्रेमळ खेळ आहे. आणि आमचा पारंपरिक शेतकऱ्याचा खेळ मुंबईचा. कधीच आमच्या मुंबईकरांनी आजपर्यंत मतभेद केले नाही. घाट असेल, मुंबई असेल, कधी म्हणजे घाटावर पण बैलं पळालेली आहेत काही मुंबईवाल्यांची, घाटावरची बैलं मुंबईला पळालेली आहेत. कधी मतभेद मुंबईला येत नाही. भांडणांचा खेळ मुंबईचा नाही आहे. सगळे आम्ही मित्र गोडी गुलाबानी शर्यती करत असतो. आणि राहुल शेठच्या बाबतीत बोलायला गेलं तर राहुल शेठ खरोखर या बैलगाडी क्षेत्रातला दोस्तीचा राजा माणूस आहे. कारण का आज एवढ्या दिवसापासून आज तुम्ही बघताय मथुर हा बैल कमीत कमी 4-5 वर्ष झाला, 5-6 वर्ष झाले असतील हा बैल पळतोय. अतिशय टॉपला बैल पळतोय मथुर हा बैल. कारण का बघा ना तुम्ही, आज एवढ्या दिवसापासून तो 1 नंबरला आहे, आधी सुद्धा 1च नंबरला आहे. कारण त्याचा फॉर्म कुठेही कमी झाला नाही. मध्ये बघा बैलगाडी शर्यतीमध्ये माणसाला बॅड पॅच येतो, मलाही सुद्धा आलेला आहे. कारण माझं उदाहरण तुमच्या समोर जागतंय तर मी कधी डगमगलो नाहीये. तर मथुरवर सुद्धा आलेला होता, पण त्या टायमाला मथुर 1 नंबरात जाऊन पुन्हा आज 1 नंबरात आहे. मध्येही तो 1 नंबरात होता, मध्ये कालांतराने कुठेतरी कमी पडला, लंपी झाला होता, आजार होता. बघा आज आपण माणूस बोलू शकतो, मुक जनावर बोलू शकत नाही. पण त्याच्यावर कुठेतरी संकट आले असेल मुख्य जनावर, त्याच्यामुळे कुठेतरी कमी असेल. पण आज परत एकदा पुन्हा ताकदीने त्यांनी 1 नंबर काल केला. मला खूप आनंद झाला, कारण का दोन्ही मित्रांच्या नंदी पळून आणि आज संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असलेला मथुर हा बैल आज माझ्या शंभूमध्ये पळाला आणि त्यांनी 1 नंबर केला. आणि माझं सुद्धा नाव त्या मथुरमुळे असेल आणि शंभूमुळे असेल, हे नावलौकिक सध्याला घाटावर झालं. दादा बघा, तुम्ही बरोबर बोलले, शंभू बिनजोडला मागच्या वर्षी झाला, पण कसा जोपर्यंत कोणती मोठी शर्यत खेळत नाही तोपर्यंत आपला बैल नाव लुपाला येत नाही. कारण का बघा, बैल पळणारे खूप आहेत आपल्या मुंबईमध्ये, पण त्यांची जागा, मी हा स्पष्ट बोलतो, त्यांची हिंमत नसते. कारण का पहिले कसं याच्या गोंड्यावरती नाव असायचं, तर बैल पळतात पण त्यांची ऐपत नसते, धमक नसते. पण आताच आपल्या बैलगाडा संघटनेने सांगितले 25,000 15,000 याच्यावरती खेळ खेळा, पण कोणाशीच लावा. पण आता ती संधी लोकांना आहे. पण त्यांना जोपर्यंत आपण मोठी शर्यत खेळत नाही, तुमचंही म्हणणं आहे, तुम्ही जर मुंबईमध्ये बैल उतरवता तर टॉपचीच बैल उतरवता, कारण का नावासाठी, तुम्ही नावासाठी जगता. काय बोलाल तुम्ही याबद्दल? आज मी तुम्हाला खरोखर सांगतो, माझे वडील असतील त्या टायमाला आम्ही पहिल्यापासून, हा माझा 1च नंबरातला खेळ आहे. कारण का बघा, नंबरातला जर खेळ असला तरच तुम्हाला लोक ओळखतात. बरोबर. जर तुम्ही जाऊन 1 नंबरचा तुमचा बैल असेल आणि तुम्ही हर वेळेस 4 नंबरच्या बैलांना हरवत असतील, ते चुकीचं आहे. कारण कुठेतरी गरिबा अन्याय आहे.
माझं एक तुम्हाला सांगणं आहे, कारण का मध्ये आमच्या मुलांनी सुद्धा या गोष्टी केल्या होत्या, पण मी त्यांना थांबवलं. का असतं, आपण एक नंबरात खेळणार, एखादा बैलगाडा मालकाचं हौशीपोटे नाव देतो आणि मग त्याच्यावर आपण फिरवायचं, हे कुठेतरी चुकीचं आहे. त्याला पण हौस असते की मला एक कोणाची शर्यत करू दे, मला गुलाल घेऊन जाऊ दे. मग आपली एक नंबरची गाडी आल्यानंतर तो कसा काय जिंकणार? जिंकूच शकत नाही ना. मग त्याच्यामुळं कधी असं करायचं नाही, कारण आपलं नाव खूप मोठं आहे. आणि जर राहिलं, तुम्ही बोलतात मथुरचा विषय, की राहुल दादांचा मथुर, आणि तो खूप मोठा नावाजलेला आहे आणि त्याच्यामध्ये पळाल्या बैलाचं नाव होतं. बैल जर फेमस असेल आणि त्या बैलामध्ये जर पळेल तरच माणूस फेमस होतो आणि बैल फेमस होतो. पण भले तो गरीबाचा बैल असू दे. आज काय होतं, बैल तुमचा जर त्याची पॉप्युलरिटी असेल, आज मथुरची खूप आहे, आज मथुरला खूप प्रेम देतात लोक. आणि खरोखर बघा, त्या नंदीवर खूप अशी वेगळीच माया आहे लोकांची, कारण का तो निघताना त्याच्या मागे कमी हजार लोक त्याच्या मागे येतात. त्याचे पोस्टर असतील, बॅनर असतील, तुम्ही बाईटवाले असतील, आणि राहुल शेठ पण प्रत्येकाला आवर्जून बाईट देतो. आज एवढे लोक एखाद्या सुपरस्टारला जशी लोक सेल्फी काढायला असतात तशी त्याच्याजवळ असतात. नाही, खूप वेगळी गोष्ट आहे ना. बघा, बैलगाडी शर्यती क्षेत्रातून त्याला प्रसिद्धी मिळाली, आज तो या सर्वीकडे पोचला. कारण का प्रत्येक, आज तुम्ही बघतील ना, तर त्याला कोणी पण ओळखतं की हा राहुल पाटील आहे, एका नंदीमुळे. दादा नक्कीच आज बघा फॅन फॉलोइंग राहुल दादाचे. आज राहुल, तुम्ही काल बाईट दिली आणि जसा शंभू आणि मथुर एकत्र आले ना, आज कुठे मथुर फॅन तुमचा फॅन बेस वाढला, की तू तारीफचे फुल बांधत होते कमेंट्समध्ये, की आकाशदादा राऊत आणि राहुल दादा जे एकत्र आले, जो दुरावा होता तो या बैलगाडा क्षेत्राने 2 नंदीने एकत्र आणून दिला. आता माझा प्रश्न हाच आहे, कारण बैल मालकांचं पण बैलगाडा प्रेक्षकांचं पण हे संपर्क आहे, की आता मिलिंद शेठ, आकाशदादा दादा राऊत आणि बैलगाडा क्षेत्राचे काही अध्यक्ष पुढे येऊन मिलिंद दादा पाटील आणि राहुल दादा यांचा भुंगा पैरामध्ये पडून ती दोस्ती आहे ना, कुठेतरी अजूनही मैत्री संबंध चांगले, पण कुठेतरी असं लोकांना वाटतं एकत्र येऊन चांगले संबंध जोडावे. जसं तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं तसं. माझं एकच सांगणं आहे की आपले जे मथुर फॅन आहेत, तेवढे जे बाईट टाकतात, म्हणजे जे कमेंट्स टाकतात, ते चुकीचं टाकतात. काय कधी कधी काय माहिती का, माणसाच्या भावना दुखवल्या जायचे. फॅन आहेत ते भावना दुखवल्या जायचे, त्यांच्या भावनाला जेव्हा ठेच पोहोचत असेल की आमच्या मालकाला, आमच्या भावाला, राहुल शेठ त्यांचा भाऊ आहे सर्वांचा, आणि त्यांचा मथुर हा म्हणजे त्यांचा काळीज आहे, तर आमच्या काळजाने जर भावाला बोलले तर कदाचित त्यांना वाईट वाटतच असेल फॅन पेजला. पण माझं एकच त्यांना सांगणं आहे, तुम्ही सर्वांना चांगल्या कमेंट टाका. तुमच्या कमेंटच्या वारी ह्या सगळे लोकांचे वादविवाद मिटले पाहिजेत, त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. मिलिंद पाटील असतील, राहुल पाटील असेल, आणि मी असेल, आमची तिघांची खूप चांगली मैत्री आहे, खूप चांगली दोस्ती. आता मध्येही आम्ही तिघं एकत्र होतो. बघा, काही गोष्टीचं नाहीये, पण आज ना उद्या भुंगा असेल, मथुर असेल, शंभू असेल, सगळे बैल एकत्र पळणार. अगदी काही गोष्टी नाही आहेत, आज ना उद्या तुम्हाला दिसेल, आज शंभू पळालाय, उद्या भुंगा आणि मथुर एकत्र पळाले, कुठेतरी येणार, एकत्र येणार. पण कसं आहे, काही गोष्टींचं त्या गोष्टीला हे लागतं, टाइम लागतो, कारण का जुळून आलं पाहिजे त्या गोष्टी. कारण जिथं पळवायचे तिथेच पळवली पाहिजे. इकडे तिकडे पळून मजा नाही. जिकडे ज्या टायमाला जो दिवस असेल, जो मुहूर्त असेल, त्या दिवशी ती गाडी पळेल. आम्ही दादा युट्यूबवर एक प्रयत्न करतो की जिथे दुरावा आहे तिथे माणसं एकत्र आली पाहिजेत, म्हणून आम्ही ज्यांच्याशी संपर्क साधतात, जसं तुमच्याशी शुभम दादाशी पण बोललो, की ह्यांच्या पैऱ्यामध्ये पडून हे दोघं मैत्रीपूर्ण शर्यत व्हावी आणि एकत्र यावं, हीच आमची कल्पना आहे. आणि आमचं साध्य आहे की बैलगाडा क्षेत्र असंच प्रेमाने चालव, आपला पैऱ्यामध्ये पण खेळलो, विरोधात पण खेळलो, पण मैत्रीमध्ये खेळलो. आणि आम्हाला मिलिंद शेठ पाटील आणि राहुल दादाचा भुंगा प्रेक्षकांची आमच्या इच्छा एकत्र यावे, पळावे. आणि दुसरी गोष्ट दादा, कसं वाटतं म्हणजे शंभूने जे नाव केलं आज, म्हणजे तुम्ही विचार केला होता की चला मथुरचा पैरा झाल्यानंतर तुम्ही इथे होते, कल्याणमध्येच, बदलापूरमध्येच होते, मुंबईमध्येच होते, की 1 नंबर करेल. पहिले मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सांगतो, सर्वात मोठा मोलाचा जो वाटा असेल ना, तो तुमचा असेल या युतीमध्ये आणि एकत्र आणण्यामध्ये. कारण का घाटावरची बरीचशी युट्यूबर्स हे त्यांच्यामध्ये काही वाद असतील ते एकत्र आणतात, तर तुम्ही पण मुंबईमधले बरेचसे काही वाद असतील ते एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. दोघांच्या बाईट्स घ्या, दोघांच्या मधले वादविवाद मिटतील, त्यांच्यामध्ये त्यांची भावना बघा, त्यांच्यामधली काही चुक्या आहेत त्या बघा, त्याच्यामध्ये तुमच्या माध्यमातून काही दोन लोक एकत्र येतील. ते हे पहिले तुम्ही केलं पाहिजे. कारण का तुम्हाला खूप याच्या मागचं बघा, एखाद्याचं घर बर्बाद होत असेल, एखाद्याचं करिअर बर्बाद होत असेल, एखाद्याला कुठल्या तरी आयुष्यभरची एक ठेस लागत असेल, ती तुमच्या माध्यमातून मिटणार. कारण तुमच्या ह्याच्यातून त्यांचा वादविवाद मिटणार. बघा, कॅमेऱ्यासमोर कुठलीही गोष्ट खरी बोलली जाते, खोटी कधीच बोलणार नाही, कारण खरी बोलली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या टायमाला बाईट घेतील त्या टायमाला त्यांच्यामधले सगळे वादविवाद मिटून त्यांची पुन्हा एकदा नव्यानं मैत्री होऊन ती तशीच कायमस्वरूपी राहील. आणि मगाशी तुम्ही जे बोल,
नाही दादा, बोला ना, कंटिन्यू करा. नाही, काय विषय आहे, मगाशी अशाच गोष्टी आहेत म्हणून तुम्ही पहिले ह्या गोष्टीचं हे घ्या. आता तुमचं बऱ्याचशा सूरज असेल, तुम्ही असेल, मात्रे असतील, आपले दीपू मुंडे असेल, वायल्या असेल आणि निकम असतील. खरोखर तुम्ही बैलगाडी शर्यती मुंबईचा टिकून ठेवताय. तुम्ही कुठलाही वादविवाद तुम्ही बाईट टाकत नाहीयेत. कुठल्याही गोष्टीचं तुम्ही काय बघा, एखाद्याने जरी काय बोलला असेल तो बोलून जातो भावनाच्या भरात तो बोलून जातो, पण तुम्ही ते टाकत नाही. काल मीच काही गोष्ट बोललेलो युट्यूबला, पण सूरज यांनी टाकली नाही, दीपूने. बरोबर, चांगली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अतिशय चांगली गोष्ट आहे. बघा, हे युट्यूबर जे आहेत ते खरोखर चांगलं काम करतात. मध्ये तुमच्यावर काही गोष्टीची बंदी आली होती शर्यतीच्या मध्ये, पण मी त्या टायमाला सगळ्यांना चांगलं सुचवलं, कारण का सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह आहे, लोक खूप बघतात. तुमच्या माध्यमातून नवीन नवीन लोकांना शर्यतींचा शौक लागतो. नवीन नवीन लोकांना तुमच्या माध्यमातून या बैलगाडा शर्यत कळते. ते कोणामुळं? एक तुमच्यामुळे. त्याच्यामुळे तुम्हाला बंदी आणणं आणि कुठेतरी मग ते परत तीव्र वाद होणं, लोकांमधला वाद नाही मिटत. मग त्याच्यामुळे आम्ही तसंच करतो. पहिले चालू राहू दे. दीपू मुंडेने जो आम्ही येण्यापूर्वी दीपू मुंडेने पण एक सल्ला दिला. आमच्या चर्चा होते, जशी तुमची चर्चा होते तशी आमच्या युट्यूबर लोकांची सुद्धा चर्चा होते की आता जर हे विषय झाला तर तो विषय कट करूनच टाकायचा, कारण आम्हाला हे बैलगाडी क्षेत्र टिकवायचं. आज बघा दादा, शुभमदाचे पुसेगाव मैदानात जेव्हा गुलालात राहिला मथुर, तेव्हा मी मुलाखतीत गेलो होतो. तेव्हा शुभमदाला सुद्धा हा प्रश्न का विचारला, कारण का आता बघता की मेसेजच्या थ्रू वेगळंच वळण लागतं. मग आम्ही प्रयत्न करतो, दादा काय होईल जर मिलिंद दादा आणि राहुल दादा एकत्र पैऱ्यामध्ये आले तर काय होईल, त्याचा सुद्धा स्पष्ट मिळतंय. त्यांनी सुद्धा उत्तर सरळ दिलं की नक्कीच 100% भुंगा हा बैल आपला मैत्रीपूर्ण पैऱ्यामध्ये पळेल आणि शर्यत हवी तर शर्यत सुद्धा होईल. सर्व मैत्रीपूर्ण, आमच्यात वादविवाद नाही, काही नाही, आमचं सर्व चांगलं आहे. आम्ही ह्यासाठी हे घेत असतो सतत वारंवार, कारण का हा बैलगाडा क्षेत्र असाच टिकावा. शुभम हा चांगला मुलगा आहे, कारण का राहुल शेठचा खंदा समर्थक येतो. कारण का त्यांनी बरेच वेळेस राहुल शेठच्या चढ उतारीमध्ये त्यांनी साथ दिलेली आहे त्या पोरांनी. शुभमनी चांगला माझा मित्र सुद्धा येतो. आणि त्या दिवशी त्यांनी पण सांगितलं की दादा तुला एका शब्दावर दादा कधी नाही बोलणार बैलाला वगैरे. आणि मी बघा, मी बैल कधी मागत नाही. काय असतं माहिती का, मग बैल जर दिला नाही, काय गोष्टी असतील, मग थोडंसं वाईट वाटतं माणसाच्या मनाला. पण मला कधी आजपर्यंत कोण नाही बोललं नाही. पण राहुल शेठचा विषय जर झाला आणि मिलिंद शेठचा विषय जर तुम्ही आता बोलले की शुभम बोलला की एकत्र, 100% एकत्र येतील. काय गोष्टी आहेत माहिती का, या लोकांमुळे काही गोष्टी वादविवाद होतात. आता मध्ये मलाही सुद्धा वाईट वाटलं होतं, पण या तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून सांगतो, जे मथुर फॅन्स असतील बघा, कोणाच्या फॅमिलीपर्यंत काही गोष्टी वाईट नाही टाकल्या, म्हणजे काही कमेंट्स नाही टाकल्या पाहिजे. बघा, बैलगाडी क्षेत्रात आपण खेळतोय, आपली फॅमिली थोडी येणार आहे. मग त्याच्यामुळे माणसाच्या भावना दुखवल्या जातात, त्या कुठेतरी नाही दुखवल्या गेल्या पाहिजेत. त्या मिलिंद शेठ खूप राजा माणूस आहे. तुम्ही एकदा मिलिंद शेठची दोस्ती करून बघा, खूप राजा माणूस आहे. मी त्यांच्या घरातला, मी त्यांचा तिसरा भाऊ आहे. ते मला तिसरा भाऊ मानतात. माझ्या प्रत्येक सुखादुखात ते असतात, मी त्यांच्या सुखादुखात असतो. ते अशी आमची दोस्ती आहे. आणि प्रत्येक त्यांचं गाणं असेल, काही असेल, माझं नाव टाकतात. मला खूप मोठी गोष्ट आहे ना माझ्यासाठी पण. ती लोक खूप चांगली आहेत. नक्कीच दादा, मिलिंद दादा आम्हाला नेहमी मैदानात भेटतात. राजा माणूस म्हणजे कधीही नाही बोलणारा नाही, आणि बोलताना शब्द जपून आणि प्रामाणिकपणे बोलणारा माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट दादा, आता शंभू, आता आपल्याकडे मुंबईचं बिनजोड सुरू झालं, तुम्ही तर लवकर दिसणार आहेत नाही. 31ला बोनवली मैदान सुद्धा आहे. मग आपला शंभू इथे कधी येणार? तुमची जर इच्छा असेल तर 31ला 100% पळू. आणि जर तुमची इच्छा नसेल तर 1 तारखेनंतर मैदानात दिसू. नाही, आमची तर इच्छा करा. मोठा मैदान आहे, मोठ्या मैदानात पुरंदर केसरी झालेला, आणि त्याचा इतका मोठा मैदान होता, आणि त्या मैदानात नक्कीच सत्कार सुद्धा केला जाईल. आणि दुसरी गोष्ट दादा, जसं आपल्या दावणीला मोठमोठे नंदी येतात, मागचा वर्ष तुमचा खास गेला डोंगरिया जसा तुमच्या दावणीला आला, म्हणजे शर्यतीसाठी बिनजोड गाजवलं त्याने अक्षरशः. तर या वर्षी आपल्याला डोंगरे कधी, कोणत्या महिन्यात काय बघायला भेटेल, काय नियोजन, कसं नियोजन असणार आहे? ही जी बैलं मी जी आहेत, डोंगऱ्या वगैरे ही जी बैलं आहेत, ही माझ्या दोस्ती खातीर येतात. कारण का डोंगऱ्या बैल हा संपूर्ण भारतभर प्रसिद्ध बैल आहे. त्याचे मालक असतील आजिम शेख पटेल, MP बेहरिया. मी तुम्हाला सांगतो, माझी ज्या टायमाला 2 वेळेस शर्यत हारली, कारण मी खूप जिद्दी आहे. आणि मी काय कोणाला हरवण्यासाठी काय या गोष्टी बैला आणत नाही. मी प्रेक्षकांची काली दीपूच्या वाईटमध्ये बोललो, सारखं बोलणं, ते लोक पण बोलतील, ते सारखं तेच बोलतात. पण मी प्रेक्षकांची मनं जिंकायला, एक मनोरंजन करण्यासाठी मी ती बैल आणत असतो. बाकी काही विषय नाही. बघा, बाहेरून बैल आलेला त्याला पब्लिक वेगळ्या नजरेने बघत असते, अट्रॅक्ट नजरेने बघत असते. यार खूप भारी नंदी, खूप दिसणार, आणि ही नंदी आल्यानंतर काहीतरी बदल होईल, काय मुंबईच्या शर्यतीच्या बैलांपेक्षा तो अलग वेगळा नंदी असतो दिसण्यामध्ये, काय गोष्टी. त्याच्यामुळे मी ती बैल आणत असतो. पण काय गोष्टी वेळेस
हारल्यानंतर माणसाला कुठेतरी त्याचा भावना दुखवतात, त्याच्यामुळे मी ते नंदी आणत असतो. आणि खरोखर डोंगऱ्या गेल्या वर्षी मी आणला आणि मला एका शब्दावर अजिम शेटनी ज्या टायमाला नागपूरला मैदान झाल्यानंतर मला एका शब्दावर त्या माणसाने, एकही त्यांच्या घरातला माणूस आला नाही, पण मला एक त्यांच्या जो सांभाळणारा मुलगा होता त्याला पाठवलं आणि सांगितलं आकाश भाई के साथ जाना है और मुंबई में बैल भेजना है. अशी एवढी लोक येतो. एक दीड 3 जास्त दिवस 4 दिवस माझी दोस्ती आहे. आज 4 दिवसामध्ये त्या डोंगरेवाल्यांना कमीत कमी सर्वीकडून फोन गेले. ज्या टायमाला तो पुण्याला पळाला होता, माहिती 3 फेऱ्याला पळाला होता, त्या टायमाला त्याला बरेच लोकांनी फोन केला, आम्हाला मुंबईला पाहिजे, आम्हाला साताऱ्याला पाहिजे. आम्ही सांगले म्हणजे इकडे एवढ्या पट्ट्यावर, पण त्या बिचाऱ्याने एकदाही कोणाला पैसे दिला नाही. पण का दिला नाही? हा काय त्यांचा घमेंडीपणा नाहीये, हा त्यांचा कुठेतरी त्यांचा खेळ चालू आहे. त्याच्यामुळे ते प्रत्येक मैदानामध्ये हे तेच बक्षीस घेतात. माझं जर खोटं वाचलं तर तुम्ही कधी पण क्रॉस चेक करू नाही. शकता. MP किंग डोंगरिया आम्हाला, मला वाटतं 2 वर्ष आधीपासून त्याची मुलाखत घेतली होती. तेव्हा कुठला मैदान होता आठवत नाही मला, पण त्या मैदानापासून ती त्याची क्रेज जी होती ना, की डोंगरिया येणार होती, त्यांना पाहण्यासाठी आले होते. आणि त्यांनी पण माझं नाव खूप केलं त्या डोंगऱ्याने. येऊन आहे ना मला ज्या ज्या शर्यती करायच्या त्या शर्यती त्यांनी करून दिल्या. आता ठीक आहे, लोकांना वाईट नाही वाटलं पाहिजे की मी शर्यती त्यांच्यासाठीच करायला आणलेला, तसं काही नाहीये. पण मला खूप आनंद झाला, त्यांनी ज्या ज्या शर्यती केल्या मला गुलाल मिळवून दिला आणि माझं नाव परत आहे तिथंच त्यांनी. मग या वर्षी आहे काही नियोजन वगैरे? या वर्षी डोंगऱ्याचं काही नियोजन नाहीये. हा काका, या वर्षी डोंगऱ्याचं काही नियोजन नाहीये. आता यावर्षी आपला शंभू खूप चांगला पळतोय आणि चांगला माझे जे स्वप्न आहेत, म्हणजे स्वप्न न बोलता माझ्या ज्या काही गोष्टी आहेत की हा पळणार मुंबईला आणि हा काहीतरी करणार. कारण माझ्या नजरेतून, कारण की मी मोहन राऊतचा मुलगा आहे, त्यांच्या याच्यानुसार मला काही गोष्टी मला माहित आहेत, काय बैल कुठे पळेल, काय का पळणार नाही. कारण का शंभू बैल हा मी गेल्या वर्षी चॉईस केलेला आहे. माझे मित्र, कारण का त्याचा मागच्या वेळेस मी नाव घेतलं नव्हतं, ज्याने हा बैल इथे आणला, गोपाल नांद्रे म्हणून हा मुलगा आहे, त्यांनी मला फोन केला, दादा असा असा बैल आहे, मी तुला आणून देऊ का? कारण का मी खूप दिवसापासून मी तुमचा नंबर बघतोय आणि खूप दिवसापासून मी तुम्हाला सर्च करतोय आणि मी खरोखर अतिशय तुम्हाला खूप हे करतो की मानतो की खरोखर एक संयमी गाडा मालक आहे आणि खूप एक चांगला गाडा मालक आहे. मला तुमचा नंबर कोणी मिळाला नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला असा बैल दादा तुम्ही बघा कसं काय. आणि त्यांनी मला ज्या टायमाला व्हिडिओ पाठवली, अक्षरशः डुप्लिकेट मथुरच दिसतोय तो. आता पण तुम्ही बघा, मी अरे सेम मथुर सारखा दिसतो आणि अतिशय गळवण नाही, काय नाही, एकदम खूपसूरत नंदी. मी त्याला लगेच सांगितलं तू सकाळी भर बैल. सकाळी लगेच आणला. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बैल पळवला वांगणी इथे. चांगला बैल पाहिला. आमचे वांगणीचे मित्र किरण शेठ शेलार ह्यांनी एका शब्दावर मला बैल दिला. किरण शेठचा बैल जो आहे ना फायर बैल, बिचाऱ्यांनी एका मला शब्दावर तो बैल दिला आणि खरोखर अतिशय चांगली गाडी पळली. आम्हाला तिथं जोड नाही झाला. मग त्याच्यानंतर परत तीच गाडी, अख्खी फायर आणि शंभू गाडी आम्ही इथे पळवली उसाटण्याला. अतिशय चांगली गाडी, त्यांनी विजय प्राप्त केला आणि खरोखर त्या टायमानंतर मग शंभूची आपण खरेदी केली. शंभूची खरेदी केल्यानंतर त्याची एकदा गाडी का पराभव झाली हेही तुम्हाला कारण सांगतो. कारण का तो अशी शिडी करतो, सुटताना तो शिडी करतो, त्याच्या कमरेमध्ये चमक आली होती. कारण का शेणावरून पाय सरकल्यानंतर त्याच्या कमरेमध्ये चमक आली, त्याच्यामुळे तो बैल थोडा कमी पाहायला लागला. त्यानंतर मी घाटावर पाठवल्यानंतर खूप सुधारणा झाली आणि आज शंभू एकदम चांगल्या रीतीने पळतोय. आता बिनजोडला मथुर आणि शंभू कधी दिसणार का? 100% दिसणार. बघा कसं आहे बघा, मात्र ज्या टायमाला तुमच्या पडत्या काळात एखादा माणसाने तुम्हाला साथ दिली त्याला कधी विसरायचं नसतं. राहुल शेठनी आज मला जेव्हा त्याची गरज होती, माझ्या बैलाला नंबरात आणण्याची गरज होती, त्यांनी मला एका शब्दावर बैल दिला. 100% मुंबईमध्ये माझा ते जेव्हा मला आवाज देईल तेव्हा मी त्याच्यासाठी धावून जाईल. बैल असू दे किंवा मी असू दे, मी त्याच्यासाठी धावून जाणार. फक्त कसं आहे, माझ्या ज्या मैत्री आहेत, ज्या दोस्ती आहेत, त्यांच्यामध्ये शर्यत नाही झाली पाहिजे. माझं पण तेच सांगणं आहे त्याला पण. कारण का काही मैत्री दोस्ती असतात, शर्यत होऊन जाते पण माणसाच्या भावना दुखवल्या जातात. तर ज्यांच्याशी माझी मैत्री आहे आणि राहुल शेठची ज्यांच्याशी मैत्री आहे त्यांच्याशी आमचं जर ज्या टायमाला मथुर आणि शंभू असेल तेव्हा शर्यत होणार नाही. दादा काय बोलाल, म्हणजे मथुर तुम्ही बोलले ना, मथुरचा पडता काल आणि मथुरने आधी जो काल गाजवला होता, सुरुवात मथुरची अशीच होती, पण जसा तो गाजला त्याच्यानंतर पडता काल आला. पण पडत्या कालात सुद्धा त्याचे फॅन्सने, त्याचे चाहत्याने कधीच कमी केला. तो हारो किंवा जितो, मथुर त्यांच्यासाठी जीव प्राण. मी काल दीपूच्या बाईटमध्ये बोललो, पण राहुल पाटील माझा खूप जुना मित्र आहे. ज्या टायमाला त्याची जी गावठी बैलं असतात, तुम्ही तर आपली शहरी गावात भागातली मुलं आहेत, तुम्हाला गावठी बैल माहीत असेल, शहरी मुलांना काही माहीत नाही गावठी बैल.
तर कसा त्या टायमाला ती गावठी बैल त्याची होती. तर गावठी बैल त्या टायमाला असताना ती लॉरी असायची, मोठी लॉरी असायची. देवरुंगला त्या टायमाला शर्यती व्हायच्या. देवरुंग आहे ना आपलं, सावध हो, देवरुंग. तिकडे शर्यती व्हायच्या. तर भरपूर बैल असायची. ते कुठ्याला पण नव्हतं बांधत, ते त्या लॉरीलाच बांधायची सगळी. 8-10 बैल आणायचा मस्त, आणि सगळी पोरं बिरत एकदम त्याची त्या टायमाला ड्रेसिंग एकदम वेगळी. त्या टायमाला राहुल पाटील तुम्ही ओळखणार पण नाही. ती बुटं बिटं एवढी मोठी, केस एकदम वेगळी, म्हणजे एकदम मुलांमध्ये रमून जाणारा व्यक्ती होता, आणि आजही तसाच आहे. तर त्या टायमाला अशी बैल आणताना माझी त्या टायमाला त्याची दोस्ती झाली. पप्पांना तो मामा बोलायचा, कारण का एकदा दोनदा भेट पण झाली होती आमची आडिवलीची तिथे. आणि बैल त्या टायमाला नंतर त्यांनी कालांतराने शौक त्याला लागला. बघा, या शौकमध्ये एकदा आल्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी विसरून जाता. तुम्हाला शौक लागतो भरपूर, आणि शौक लागणं काय हे चुकीचं नाहीये. मुलगा कुठल्या व्यसनाच्या आरेने जातो, दारू, गांजा, सिगरेट बिगरेट न पिता या शौकमध्ये तो अतिशय चांगला आहे. घरच्यांना पण चांगलं वाटलं पाहिजे, कारण काय नंदी, जर एखादा नंदी घेतला तर तुमच्या घरच्यांना त्याच्यात वेळ लागतो. संध्याकाळी शर्यतीला जाताना आपली आई असेल, ताई असेल, त्यांच्या मार्गेद्वारे त्यांच्या औक्षण केलं जातं. आल्यानंतर औक्षण घर खूप खुश असतं शर्यत जिंकल्यानंतर. या शर्यतींचा असा नाद लागला गेलाय. आणि राहुल शेट्टी त्याच्यानंतर पुशेगावला गेला. पुशेगावला त्यांनी एक बैल घेतला, 2 जोड घेतले. त्याच्यामधले एक नंदीला वारला, आणि त्याच्यामधलं एक नंदी मी तोच घेणार होतो जो वारलाय तो. मग त्यांनी माझ्या जिद्दीवरती दोन्ही बैल घेऊन टाकली, आणि त्याच्यानंतर बिचाऱ्यावर काही गोष्टी संकट आल्या, तो नंदी वारला. पण खूप चुकीचं झालं. पण मी खूप राहुल पाटीलचं खूप पराजय बघितलेला आहे. खरं सांगतो तुम्हाला, खूप वेळा हरलेला आहे तो. लोकांनी बरंच वेळा त्याला हरवलेलं आहे. त्या टायमाला त्यांनी मला सांगितलं, आका जे मला बोललेत ना माझी शरद होणार, त्यांनी माझी शरद केलेली. काय असतो, माणसाचा बॅड पॅच असतो तेव्हा त्याच्यावर कोणी काय गोष्टी आल्या नाही पाहिजे. त्याच्यावर साथ द्या, त्याला साथ द्या. मैत्री अशी करा की मित्र जर आपला खड्ड्यात असेल त्याला वरती उचलून आणायची ताकद आपल्यात पाहिजे. मित्र खड्ड्यात गेला त्याची अजून माती नाही टाकली पाहिजे. अशी दोस्ती टिकवा. आणि राहुल पाटील खरं दोस्तीला बादशाह माणूस आहे, राजा माणूस आहे. तो दोस्तीला कधी पण जागणार आहे. तुम्ही कधी पण आवाज द्या त्याच्यासाठी. त्याची दोस्ती केली ना, खूप चांगला व्यक्ती आहे. कारण का मधल्या काळामध्ये मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याची स्टोरी सांगतो. मग त्याने खूप वेळा त्यांनी पराजय बघितला, खूप वेळा हारला. मग ते काय, माणसाला एकदा हार सारखे असल्यावर माणसाला हे वाटतं. मी नेहमीच बघायचो राहुल पाटील हारलाय, राहुल पाटील हारलाय. अरे कधी जिंकणार. त्याला मी एक दिवशी बोललो, काय आणतो बैल, काय पण चांगली बैल घेऊ आपण. मला असं वाटलं ना, आपला मित्र हरतो. बरोबर, आपल्याला दुःख होतं ना, आपला मित्र हरतो. मी त्याला बोललो चांगली बैल घेऊ आणि ही विकून टाक सगळी. अरे बोलतो आयला ही सगळी बैल बोलतो, डोक्याला ताप नाही, असं तसं. मग त्याच्यानंतर जो मथुर बैल आहे हा माझ्या सर्जामध्ये पाळायचा. तुमच्या ह्याच्यामध्ये सांगतो, माझा काळू बैल आहे ना, त्याच्यामध्ये माझे मित्र आहे हर्षद दळवी, माझं संपूर्ण नियोजन तो करतो. हर्षद दळवीनी मथुर आणि आमचं सर्जा ही गाडी जुळून आणली. कारण त्या टायमाला मथुर हा बैल यांच्याकडे असायचा, दावडीवाल्यांकडे होतं. मग त्यामुळे हर्षदचे चांगले संबंध, ती गाडी आमच्या अड्ड्यावर पळाली होती. त्या टायमाला मला सुद्धा बोलले होते ते, मथुर बैल दादा आपल्याला हे करायचंय, पहिले राहुल शेट्टी घ्यायच्या पहिले. पण मी बोललो ठीक आहे बघू. त्याच्यानंतर राहुल शेट्टी करार केला. करार करताना त्यांनी मुंबईमध्ये सर्व असा धुमाकूळ गाजवला. त्यांनी ज्या बंदीच्या शर्यतीमध्ये अतिशय चांगला पळाला, आणि खूप त्यांनी नावलौकिक असं त्याचं नाव राहुल पाटीलच्या पटक्यांवरती आलं. अरे मथुर मथुर मथुर, अख्ख्या पब्लिकच्या तोंडात मथुर. आणि त्याच्यामुळे त्याला खूप पब्लिसिटी मिळाली, आणि खूप असा हायजेक झाला, डायरेक्ट तो नंदी. आणि मग त्याच्यामुळे त्याचं नाव होत गेलं. आज खरोखर सांगतो, हा मथुर बैल आज सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मथुर. बघा मित्रांनो, दादा बोलले ज्या कालात राहुल दादा पडलेले होते त्या कालानंतर मथुर म्हणून आज मुलाप्रमाणे राहुल दादा मथुरला का मानतात, की जे काही नव्हतं आणि जे काही आता आहे ते फक्त मथुर मुले आणि दादांच्या मैत्री बोले. आता जाता फक्त 2च क्वेश्चन, कारण का मी ऐकलं आपल्याकडे क्रांती म्हणून नावाचा बैल होता. हो, त्याची काय कारकिर्दी थोडासा प्रकाश. क्रांती बैल हा खूप देखणा बैल होता. मुंबईवाल्यांना बऱ्याचशांना माहित असेल की खूप सुंदर बैल होता क्रांती हा बैल. आणि जो मी जालन्यावरून घेतला होता, आम्हीच गेलो होतो, हर्षद वगैरे आम्हीच गेलो होतो. त्या टायमाला बंदीच होती. तो बंदीमध्ये 5.5 का 6 लाख रुपयाला तो बैल घेतला होता. चांगला एकदम सुंदर असा देखना. त्याच्या एवढा तर मुंबईला सुंदर नाहीये, आहे घोटचा सर्जा, पण तो खूप हाईट वगैरे होती त्याला, आणि खूप चिकना बैल होता क्रांती म्हणून. मग तो घेतल्यानंतर मुंबईला आणला त्यांनी, बऱ्याचशा 3-4 शर्यती केल्या. पण त्याच्यानंतर चालू झाल्यानंतर ना बैल मी 2दा घाटात पाठवला होता. या पुण्याला माझे मित्र आहेत नवनाथ शेठ पडवळ, आणि त्यांच्याकडे पाठवल्यानंतर बैलाला थोडी मुंबईमध्ये आल्यानंतर मग ते भोंग्याची सवय लागते. मग तो थोडासा घाबरायला लागला मुंबईला पळायला. मी मग नवनाथ शेठकडे ठेवला.
पण नवनाथ शेटकडे ठेवल्यानंतर त्यांनी तुम्हाला सांगतो लागोपाठ 10 ते 15 एक नंबरच्याच फायनल केल्या. म्हैस जिंकली, गाड्या जिंकल्या, अजून ते कूलर असेल, याचे असेल, सगळं काही जिंकलं. मग ते नवनाथ शेठचं प्रेम त्या बैलावर आलं की यार जाऊ दे, योग नंदी आपण देऊ. पण तुम्हाला मी खरं सांगतो, मला किती जणांनी तो बैल मागितला असेल. बघा, मला त्या बैलाची म्हणजे मला तो आपल्याला तो बैल चाललाच नसता, कारण का त्याला भुंग्याची सवय झाली होती. माझं प्रेम अफाट होतं त्याच्यावर. मी शेठला सांगितलं, शेठ तो तुम्ही तसाच ठेवा. काही गोष्टी पैशाचं बघा, आपल्याकडे आज एवढं आहे, सर्व काय आहे तुम्ही बघताय. मला पैशाचा कुठलाही लाभ लोभ नाही, मी फक्त नावासाठी या गोष्टी करतो. पण मग त्या टायमाला नवनाथ शेठने सांगितलं, शेठ मला बैल विकत पाहिजे. माझी फॅमिली बोलते हा बैल आपला झाला पाहिजे स्वतःचा. एखादी वस्तू आपल्याकडे असली ती आपली नसते. ज्या टायमाला तिची विकत घेतो, ज्या टायमाला ती आपली होते, किंमत देऊन जेव्हा घेतो तेव्हा ती आपली होते. मग त्यांनी सांगितलं, शेठ तुम्ही मला सांगा किती. मग त्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगतो, बरेच जणांचा फोन आला. त्या एकविरा भागातून असेल, पुढे चाकण असेल, सगळ्यांकडे हर्षदकडे तर आमचे पैसे घेऊन आले की आम्हाला सांग, शेठला सांगा द्या. पण आपण कधी गद्दारी करणारा मी माणूस नाहीये. त्या माणसाच्या मुळे तो बैल फेमस झाला, त्या माणसाच्या मुळे त्याचं नाव झालं, माझं नाव झालं. पण तो मी दुसऱ्याच्या दावणीला तो नंदी देणं ही कदापित एकदम नीच लेवलची गोष्ट होईल. तर त्याच्यामुळे मी हर्षद आपल्याला पैसे नकोय, आपल्याला नवनाथ शेठचे आणि माझे संबंध खूप घरचे आहेत. एकविरेला कधी असेल दर्शन असेल, एकविरी जत्रा असेल, मला कधी पण आमच्या इथले मित्रमंडळी असेल, आमच्या वॉर्डमधले लोक असतील, एका शब्दावर बिचारे आम्हाला दर्शन करून देतात. हीच गोष्ट आहे ना, माया ममता प्रेम. बाकी काय, पैसे थोडी गोष्ट सर्वस्व आहे. मग सगळ्या काय गोष्टी झाल्यानंतर मग ते नवनाथ शेठला मी एवढे जण लोक फोन केला, पण नाही सांगितलं, मी डायरेक्ट नवनाथ शेठला तो बैल दिला. पण बिचाऱ्यांच्या पण अशा नशिबी काही गोष्टी झाली की त्यांना तो अंगाला लावायला औषध दिला होता, लंपी झाली होती. त्यांचं लक्ष कुठेतरी दुर्लक्ष झालं होतं बैलावर, आणि त्यांनी लंपी लावायला, अंगावर लावायला जो औषध दिलं होतं तो बैलाला पाजला गेला. त्यांच्याकडून चुकीला करता त्यांच्या गड्यांकडून तो पाजला गेला, आणि त्याच्यामुळे तो बैल वारला. पण अक्षरशः आजही काटा येतो. बिचारे कमीत कमी 10 ते 15 दिवस नवनाथ शेठ रडत होते. ज्या टायमाला बैल वारला, मला एवढ्या हमका धुमका घेऊन रडत होते बिचारे. त्यांनी मला फोन केला, त्यांच्या मिसेस एकच बोलल्या, भाऊ तुम्ही या, हे समजणार नाही, यांना समजणार नाही भाऊ, तुम्ही या, कारण की हे आम्हाला ऐकूच शकत नाही. कारण की जीव लागला जातो. जिव्हाळा खूप महत्वाचा आहे. एखाद्यावर जीव लागल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून लांब जाणं खूप कठीण होतं. बरोबर दादा, आता आपण जास्त बोलत नाही, आम्ही प्रकाश टाकून हा व्हिडिओ इथं संपवतो. दादा, राहुल दादा, तुमच्या मैत्रीचा गमतीदार एखादा किस्सा जर आठवत असेल तर सांगा, आणि आपण मुलाखत त्या किस्साद्वारे संपून टाकू. गमतीदार किस्सा खूप आहेत त्याच्या. राहुल शेठचे आमचे खूप गमतीदार किस्से आहेत. आणि एकत्र बसल्यानंतर काही गोष्टी खाल्ल्या पिल्यानंतर, म्हणजे पेल्या म्हणजे दारू नाही, म्हणजे खातो वगैरे काही गोष्टी. जर आम्ही असलो फार्म हाऊस वगैरे मी मध्ये आम्ही जेव्हा बसायचो, तर खूप अशा गमतीदार गोष्टी असतील, फॅमिली रिलेटेड असतील, राजकारण असेल, सगळे एन्जॉयमेंटच्या गोष्टी असतील, या सगळ्या काय आम्ही बोलत असतो आणि खूप मजा आजा करत असतो. आणि एकदा फक्त तुम्ही आमच्यामध्ये ग्रुपमध्ये जर बसले, म्हणजे तुम्ही बसू शकता का, असे काय एकदम आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, आणि आम्हाला काय एवढं काय म्हणजे मोठ्या लेवलच्या वातावरण असतं. तुम्ही बसू शकता, तुम्ही बघू शकता या माणसांची दोस्ती काय एकदम. आम्ही बघा, आता मी मागच्या काली बाईटमध्ये बोललो, तो ठीक आहे, त्याला लोक बाह्य बोलतात आदराने. बघा, आज आपल्या मित्राला जर तुम्ही रिस्पेक्ट दिली, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, ही खूप मोठी गोष्ट. तुम्ही जर तुमच्या मित्राला जर चांगलं जर नाव दिलं तर त्याला लोक मानतील. तुम्ही जर त्याला जर कमी बोलले, तुम्ही जर त्याला खालच्या लेवलला, म्हणजे बघा, कालांतराने मित्रामध्ये बदल होत असतो. बरोबर, त्याला त्याच दृष्टिकोनातून बघायचं नसतं. तर राहुल शेठला सगळेजण भाई बोलतात आदराने. मलाही खूप आवडतं की तो सगळ्यांचा भाई झालाय, आमचा सुद्धा असेल, मित्र असेल, आणि आनंद आहे काही गोष्टींचा. त्याच्यामुळे बरेचसे काही लोक मला मागच्या बाईटमध्ये सुद्धा बोलले होते की दादाला भाई बोल. ठीक आहे, तुमच्या माध्यमातून भाई असेल, पण माझ्यासाठी तो माझा भाऊ झाला. ही गोष्ट मी तुम्हाला. चला, शंभू प्रथम क्रमांक केल्याबद्दल दादाला अभिनंदन, आणि मुंबईमध्ये असंच नाव करत राहो आणि अशीच मैत्रीपूर्ण शर्यत होत राहो, हीच विश्वचर्या प्रथा. आणि आमचं मुंबईचा बैलगाडा क्षेत्र हा एक चांगल्या स्तरावरती पोहोचला, त्याला चांगल्या स्तरावरतीच राहू दे. काही वाईट कमेंट्स नका करू, एवढेच आमचं युट्यूबच करणं प्रश्न. आमचं जर चुकत असेल तर आम्हालाही समजवा, कारण आमचीही चुकी होत असेल, का चुकी माणसाकडनंच होते. धन्यवाद.